नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड. हर्षल स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. ठीक आहे, आपण जी करंट लेक्चरची जी सिरीज चालू केली आहे त्यामधलं हे आपलं 5वं लेक्चर्स आहे. यामध्ये आपण संक्षिप्त राजकीय घडामोडी या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे, म्हणजे आयोगाला जे आवश्यकता आहे तेच या ठिकाणी आपण या ठिकाणी करंट अफेअर म्हणजे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, महत्त्वाचे म्हणजेच काय, या ठिकाणी पहिला पॉईंट बघू आपण. आसाममध्ये परिसीमा आयोग नेमण्यात आला होता 20 जानेवारी 2023ला. कशासाठी? तर विधानसभेमधील जी जागा आहे त्या निश्चित करण्यासाठी. तर त्या ठिकाणी किती निश्चित करण्यात आला? 126 ह्या जागा निश्चित करण्यात आला. दुसरा मुद्दा बघू. संविधान ST आदेश सुधारणा विधेयक 2022 हे संसदेमध्ये मांडण्यात आले आणि पास झालं कधी? तर 25 जुलै 2023ला. कशा संबंधित आहे? तर छत्तीसगडच्या STच्या जी कॅटेगरी आहे याच्यामध्ये समावेश करण्याशी संबंधित आहे. कोणकोणत्या? धनुदार, धनुवार, किसान, सौत्रा, सोनरा आणि झिंबिया ह्या जाती ST या कॅटेगरीमध्ये समावेश करण्याचा संबंधी हा आदेश होता. कोणता? संविधान ST आदेश सुधारणा विधेयक 2022. नेक्स्ट बघू आपण. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणारे कोण आहे? तर पवन कुमार चामलिंग, जे की ओडिसाचे आहे. ती 24 वर्ष या पदावर राहिले होते. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे दुसरा क्रमांक लागतो नवीन पटनाईक, जे की सलग 23 वर्ष 163 दिवस आपल्या पदावर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय, सर्वात कमी काळ जे पदावर असणारे मुख्यमंत्री कोण? जगदंबिका पाल, उत्तर प्रदेशाचे. ठीक आहे, हे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री या पदावरती राहिले. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण विधी आयोगाचा अहवाल. आता विधी आयोगासंबंधी एक अहवाल जाहीर केला. कशाशी संबंधित? की IPC कलम 124A ते हे देशद्रोहासंबंधी कलम आहे. कशासंबंधी? देशद्रोहाविषयी कलम आहे. तर ही कलम रद्द करण्याविषयी मागणी चालू होती. ठीक आहे, पण या विधी आयोगाचा अहवाल आला त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितलं? ही कलम रद्द करण्याची गरज नाही असं यांनी सांगितलं. ठीक आहे. नेक्स्ट बघू. असोसिएशन्स ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याची 11वी बैठक झाली. कुठे झाली? तर 13 जुलै 2023ला कार्टाजेना, कोलंबिया या ठिकाणी झाली. नेक्स्ट म्हणजे याच्यामधलं महत्त्वाचा पॉईंट, चीफ इलेक्शन ऑफ कमिशन्स कोण आहे? राजीव कुमार व त्यांचे शिष्टमंडळ यामध्ये उपस्थित होते. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट याच्यामध्येच काय, असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन्स म्हणजेच काय, AWEB असं सुद्धा म्हणलं जातं. ही सर्वात मोठी संघटना आहे. कशाशी संबंधित? इलेक्शनशी संबंधित. ठीक आहे, हा पॉईंट. याच्यामध्ये 119 सदस्य आहे आणि याच्यावरती 20 संघटनाचं वॉच राहते, म्हणजे याच्यामध्ये नियंत्रित किंवा लक्ष ठेवण्याचं काम करते. नेक्स्ट पॉईंट, ऑक्टोबर 2013च्या याच्यामध्ये स्थापना झाली. कधी? ऑक्टोबर 2013ला स्थापना. सेऊल, कोरिया प्रजासत्ताक या ठिकाणी. कुठे झाली? सेऊल, कोरिया प्रजासत्ताक या ठिकाणी झाली. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट ओळखू आपण. उपाध्यक्षांच्या पॅनलमध्ये प्रथमच 4 महिलांचा खासदार यांचा समावेश करण्यात आला. जे उपाध्यक्षाचे पॅनल असते त्याच्यामध्ये प्रथमच 4 महिला सदस्यांचा समावेश करण्यात आला आणि याच्यामध्ये टोटल सदस्य किती असतात? 8 असतात आणि 4 महिला आहे, म्हणजे 4 पुरुष आता 4 महिला असे सध्यापैकी म्हणजे इक्वल करण्यात आलेले. प्रथमच हा प्रथम जे मुद्दे येत असतात ते यावरती समजा प्रश्न आयोग विचारतो. नेक्स्ट बघू. कधी झाला? 25 जुलै 2023ला. कधी? 25 जुलै 2023ला. आणि निर्णय कोणी घेतला, जाहीर केला? तर जगदीप धनखड, जे की भारताचे उपराष्ट्रपती आहे आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, या ठिकाणी बघा कोणत्या या ठिकाणी. नेक्स्ट बघा जे 4 महिला आहेत त्या कोणत्या आहेत ते बघू आपण या ठिकाणी. यस फांगनॉक केन्यक. ठीक आहे, कोन्याक, त्याला कोन्याक म्हणू आपण. यस फँगनॉक कोन्याक हे नाव थोडंसं अवघड आहे. नेक्स्ट PT उषा. नेक्स्ट आहे सुलता देवी. नेक्स्ट आहे फौजिया खान. हे महाराष्ट्रामधील आहे. कोणाचे खासदार आहे? या राष्ट्रवादी काँग्रेसचे. ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस याच्या खासदार आहे. ठीक आहे. कोण कोण आहे? फांग्यान कोन्याक, PT उषा, सुलता देव व फौजिया खान ह्या 4 महिला आहे. नेक्स्ट बघू. असोसिएशन्स ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स रिपोर्ट. ठीक आहे, यांनी हा एक रिपोर्ट सादर केला की भारतातील सर्वात जे श्रीमंत मुख्यमंत्री आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री याच्यामधलं यांनी काय याच्यावरती एक असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स हा रिपोर्ट त्यांनी जाहीर केला. ठीक आहे. याच्यातली सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे? तर YS जगनमोहन रेड्डी, जे की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे. दुसऱ्या क्रमांकावर येतात पेमा खांडू, जे की अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर येतात
नवीन पटनाईक जे की ओडिशाचे मुख्यमंत्री आहे. सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे? YS जगनमोहन रेड्डी जे की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री जर बघितलं तर ममता बॅनर्जी ज्या की वेस्ट बेंगॉलच्या मुख्यमंत्री आहेत. आणि त्याच्यानंतर पिनराई विजयन जे की केरळचे मुख्यमंत्री आहेत आणि मोहनलाल खट्टर जे की हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब याच्यावरती डिफरन्स म्हणजे याच्यावर आयोग आपला एक्सपेक्टेड आहे एक प्रश्न विचारू शकतो. नेक्स्ट बघू, निवडणूक खर्चात वाढ झाली. ठीक आहे, हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा राहील. कशामध्ये? तर लोकसभेमध्ये पहिले किती होते? 70 लाख, आता किती झाले? वाढून 95 लाख झाले. ठीक आहे, 70 लाखाहून 95 लाख त्याची हे झाली. नेक्स्ट म्हणजेच काय, विधानसभेमध्ये 28 लाख होते त्याची वाढून 40 लाख झाले. ठीक आहे, याचं तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला समोरच्या अभ्यासामध्ये फायदा होईल. ठीक आहे, या स्लाइडमध्ये आपण एक महत्त्वाचे मुद्दे बघू. आता यामध्ये बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केशवानंद भारती खटला 50 वर्ष पूर्ण झाले. 24 एप्रिल 2023 ला. कधी? 2023 ला. पूर्ण खंडपीठ हे 13 न्यायाधीश होते. देशामध्ये पहिल्यांदाच असं झालं की पूर्ण खंडपीठ म्हणजेच काय, पूर्णच्या पूर्ण न्यायाधीश आणि सरन्यायाधीश पूर्ण एका जागी बसून एका न्यायालयाचा खटला दिला. ते म्हणजे त्यावेळेस 13 न्यायाधीश होते, त्याला आपण पूर्ण खंडपीठ बसले असं म्हणतो. ते पहिल्यांदाच असे बसले होते. ते कधी? तो केशवानंद भारती या खटल्यामध्ये, ज्याला की 50 वर्ष पूर्ण झाले. यामध्ये सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती सिकरी. 7-6 असा याचा निकाल लागला होता. आणि सर्वात म्हणजे मूलभूत संरचना हे तत्व त्या ठिकाणून उद्गमन झाले. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय, याची समजा तारीख कोणती? 24 एप्रिल 1973. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. या दिवशी हा निकाल लागला होता. नेक्स्ट म्हणजे काय, तुषार मेहता भारताचे सॉलिसिटर जनरल झाले आणि याची पुनर्नियुक्ती झाली 30 जून 2023 ला. आणि याच्यासोबत जे 6 इतर सदस्य होते जे की सॉलिसिटर जनरल आणि इतर 6 सदस्य असतात त्यांची सुद्धा पुनर्नियुक्ती करण्यात आली. त्याच्यामध्ये V बॅनर्जी, MK नटराजन, बलवीर सिंग, SV राजू, N वेंकटरमण, ऐश्वर्या भाटी हे इतर सदस्य 6 आहेत. नेक्स्ट बघू, 4 फेब्रुवारी 2023 ला 4 फेब्रुवारी 2023 ला न्यायालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. जे न्यायालय आहे त्याचा वर्धापन दिन म्हणजेच काय, त्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या ठिकाणी बघा, याची स्थापना कधी झाली होती? 28 जानेवारी 1950 ला याची स्थापना झाली होती. कशाची? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. बघा, पण 4 फेब्रुवारी 2023 ला सर्वोच्च न्यायालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय, या ठिकाणी बघा, सिंगापूरचे सरन्यायाधीश सुनेद्रश, बघा इथे या ठिकाणी बघा थोडंसं नाव मध्ये बघा, सुनेद्रश मेनन लक्षात ठेवू शकता. हे प्रमुख पाहुणे होते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा, याचं झालं काय, सर्वोच्च न्यायालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कधी? 4 फेब्रुवारी 2023 ला. त्यामध्ये सिंगापूरचे सरन्यायाधीश हे प्रमुख पाहुणे होते. सुनेद्रश मेनन हे प्रमुख पाहुणे होते. आणि याची स्थापना कधी झाली? तर सर्वोच्च न्यायालयाची 28 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. नेक्स्ट बघू, मैं भारत हूँ हम भारत के मतदाता है हे निवडणूक आयोगाने नवीन गीत सादर केले. त्यासाठी निवडणुकाला जे मतदार आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी. नेक्स्ट म्हणजे काय, सुभाष घई यांनी हे लिहिले आणि संगीतबद्ध सुद्धा त्यांनीच केले. कोणी? सुभाष घई. नेक्स्ट बघू, प्रादेशिक भाषेत निकाल देणारे केरळ हे उच्च न्यायालय सर्वात पहिले उच्च न्यायालय ठरले. ठीक आहे, महत्वाचं म्हणजे त्यांनी कधी निकाल दिला? 21 फेब्रुवारी 2023 ला हा निकाल दिला. आणि कोणत्या भाषेत दिला? तर मल्याळम भाषेत दिला. म्हणजे ठीक आहे, महत्वाचं म्हणजे त्या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन होता, त्यामुळेच त्या ठिकाणी तो मातृभाषेतून निकाल देण्यात आला. ठीक आहे, प्रादेशिक भाषेत निकाल देणारे मग पहिले उच्च न्यायालय कोणतं? ते केरळ आहे, मल्याळम भाषेमध्ये. आता नेक्स्ट याच्याकडे ओळखू. ठीक आहे, डोंगरी भाषेतील संविधान ही याची पहिली आवृत्ती. ठीक आहे, कोणते? ते डोंगरी भाषेतील जे संविधान आहे याची पहिली आवृत्ती. याच्या आधी या डोंगरी भाषेमध्ये संविधान हे लिहिलं गेलं नव्हतं. ठीक आहे, याची पहिली आवृत्ती कधी? 8 एप्रिल 2023 ला जाहीर झाली. तर कोणी केली? ते कॅबिनेट मंत्री किरण रिजिजू यांनी ते जाहीर केली. महत्वाचं म्हणजे काय, जम्मू भागात हे बोलतात. कोणती? तर डोंगरी जी भाषा आहे ते जे आपले कशामध्ये बोलतात? ते जम्मू या भागामध्ये बोलतात. आणि हे इंडो आर्यन भाषा आहे. कोणती आहे? इंडो आर्यन याची मिक्स भाषा, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण, 22व्या कायदा आयोगाला मुदतवाढ. जे 22वा कायदा आयोग त्याला मुदतवाढ देण्यात आली.
ही 23 फेब्रुवारी 2023ला निर्णय घेतला होता. ठीक आहे, 23 फेब्रुवारी 2023ला त्यांचा निर्णय झाला. महत्त्वाचं म्हणजे काय, याची स्थापना कधी झाली होती 22व्या कायदा आयोगाची 21 फेब्रुवारी 2020, पण आता त्याची वाढ करून कितपर्यंत झाली, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत याची वाढ करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे याचे अध्यक्ष कोण आहे, तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी हे याचे अध्यक्ष आहेत. कशाचे, 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी. आणि 21व्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते मग या ठिकाणी कायदा आयोगाचे, तर बलबीर सिंग चौहान. बलबीर सिंग चौहान हे 21व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट म्हणजे पहिला कायदा आयोग हा कोणाच्या अध्यक्षतेखाली होता, लॉर्ड मेकॉले, जे की 1834 मध्ये स्थापन केला होता. नेक्स्ट म्हणजे काय, भारतीय कोण होता की जे भारतीय पहिला एमसी सेटलवाड होता की 1955 मध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर 1955 मध्ये कोणता कायदा आयोग निर्माण झाला होता. ठीक आहे, 1955 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1955 मध्ये कायदा आयोग निर्माण, त्याचे अध्यक्ष होते कोण होते, एमसी सेटलवाड होते. नेक्स्ट बघू हिमाचल प्रदेशाचा, बघा हिमाचल प्रदेशाचा अमृत महोत्सव, त्यालाच म्हणतो आपण 75 वर्ष पूर्ण झाले असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, कधी साजरा केला त्यांनी, 15 ऑगस्ट 2023ला साजरा केला. महत्त्वाचं म्हणजे काय, 25 जानेवारी 1971ला 18वे राज्य म्हणून याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण लोकशाही शिखर परिषद ही 29 मार्च 2023ला वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी पार पडली. ठीक आहे, आणि ही कशा पद्धतीची होती, आभासी पद्धतीची, म्हणजेच काय नेट थ्रू कनेक्ट झाले होते. ठीक आहे, हे 120 नेते या ठिकाणी उपस्थित होते, म्हणजे आभासी परिषद झाली या ठिकाणी, आणि भारतातून नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. नेक्स्ट बघू 24 राष्ट्रीय युवा नेता संसद स्पर्धा, जी 24वी राष्ट्रीय युवा नेता संसद स्पर्धा झाली या ठिकाणी समजा पटना विभागामध्ये नादिया जवाहरलाल नेहरू विद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय, पुणे विभागात जर बघितलं महाराष्ट्र संबंधित चंद्रपूर जवाहरलाल नवोदय विद्यालय यांनी पहिला क्रमांक पटकावला. हा पॉईंट महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. नेक्स्ट बघू आपण मनपा मधील नामनिर्देशित संख्येची वाढ झाली. ठीक आहे, जे मनपा असते महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्यामध्ये जे नामनिर्देशित सदस्य असतात त्याच्यामध्ये वाढ झाली. ठीक आहे, तर महत्त्वाचं म्हणजे ही वाढ कधी झाली, तर 10 जानेवारी 2023ला ही वाढ करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्येच काय, 100 पेक्षा जास्त जर एखादी सदस्य संख्या असेल, जसे की पुणे झालं, ठाणे झालं, याच्यामध्ये जर 100 सदस्यापेक्षा जर मनपामध्ये जर सदस्य संख्या जास्त असेल त्याच्यामध्ये ती 10 सदस्य नामनिर्देशित करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय, याच्यापेक्षा जर कमी जर मनपा किंवा नगरपालिका असेल त्याच्यामध्ये जर किती टक्के पाहिजे, एकूण सदस्य संख्येच्या 10%, जसं की आपला कोरम असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. आता आपल्या या ठिकाणचा शेवटचा मुद्दा म्हणजेच काय, वन लायनर बघू. ठीक आहे, राजकीय घडामोडीमधले सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे वन लायनर, की आता आपला राजकीय घडामोडी हा टॉपिक संपून जाईल या ठिकाणी. बघा, ठीक आहे, आता विशेष मागणी देण्याचा ठराव कोणी 22 नोव्हेंबर 2023ला मंजूर केला, तर हे बिहार विधानसभा परिषद आहे की विधानसभेने यांनी हे केलं की 371 मध्ये आम्हाला सुद्धा एक विशेष मागणी देण्याचा ठराव त्यांनी केलेला आहे मंजूर. कधी, तर 22 नोव्हेंबर 2023ला. नेक्स्ट बघू आपण कर्नाटक राज्याने कोणत्या व्यक्तीची पहिली मुस्लिम विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली, ती या ठिकाणी बघा UT खादर यांची पहिली मुस्लिम विधानसभा अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केली. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट या ठिकाणी बघू आपण काय ठिकाणी, तर 25 मे 2023ला कोणत्या राज्याने पूर्णपणे शासित राज्य घोषित केले, तर हे कोणते राज्य आहेत, केरळ. या ठिकाणी बघा कोणते राज्य, केरळ, हे पण लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यात मिशन 929 राबविले, जे की मिशन राज्य आपल्या निवडणुकीशी संबंधित होते, ते कोणत्या राज्यात राबविले, तर या ठिकाणी बघा त्रिपुरा राज्यात राबविले. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण 26 सप्टेंबर 2023 उत्तर विभागीय परिषद कोठे झाली, तर या ठिकाणी बघा अमृतसर पंजाब या ठिकाणी झाली. आणि या विभागीय परिषद जे अध्यक्ष असतात ते कोण असतात, गृहमंत्री, जे की अमित शहा आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, 12 सप्टेंबर 2023मध्ये कोणत्या राज्याने शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण विधेयक मांडले, म्हणजे देण्याचे विधेयक मांडले. या ठिकाणी बघा नागालँडला असं वाटलं की त्यांना शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण द्यावं, म्हणून त्यांनी ते विधेयक मांडलं. तर असं पहिलं राज्य कोणतं आहे, तर नागालँड आहे. या ठिकाणी बघू. नेक्स्ट बघू आपण कोणत्या राज्याने EWS यांना
न्यायिक सेवा आणि राज्य सरकारी विधी कॉलेजेस व विद्यापीठात 10% आरक्षण दिले, तर हे कोणतं राज्य आहे? तर बिहार राज्य आहे. नेक्स्ट बघू आपण कोणत्या राज्याने नोकऱ्यामध्ये 35% महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, तर ते कोणतं राज्य आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य आहे, की मध्य प्रदेशाला वाटलं की महिलांना नोकऱ्यामध्ये 35% आरक्षण देण्यात यावे. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण केंद्र शासनाच्या धर्तीवर, हा पॉईंट महत्त्वाचा आहे आपल्यासाठी कारण महाराष्ट्राशी संबंधित आहे. ठीक आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर कोणत्या राज्याने स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास 11 ऑक्टोबर 2023ला मान्यता दिली, तर हे महाराष्ट्र असं हे जे राज्य आहे म्हणजे महाराष्ट्र. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय? अखिल भारतीय राजभाषा कोणती? तर अखिल भारतीय राजभाषा परिषद 14 ते 15 सप्टेंबर 2023ला कोठे पार पडली? तर पुण्यामध्ये पार पडली. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि 2022मध्ये कुठे पार पडली? गुजरात या ठिकाणी. नेक्स्ट बघू आपण राष्ट्रीय आमदारांची परिषद. आमदारांची म्हणजेच काय? जे आमदार निवडून येतात त्यांची सर्व राष्ट्रीय स्तरावरची. ठीक आहे. राष्ट्रीय आमदारांची परिषद 15 ते 18 जून 2023ला कोठे पार पडली? तर या ठिकाणी याचं उत्तर काय राहील? मुंबई. तर या ठिकाणी बघा याचे अध्यक्ष कोण होते? तर ओम बिर्ला. तुम्हाला हा जर कंटेंट आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जे की हर्षद स्टडी पॉईंट आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला जर हा कंटेंट आवडले तर नक्कीच आपला अभिप्राय तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.